काय रे तू? अरे एवढ्या अर्जंट मध्ये बोलवलंस? तब्येत बरी आहे ना बाबा? हो अरे बरं आहे मी. अरे अरे थांब 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 मी आदू. अरे नेमकं तरी काय झालं होतं? अरे ते डॉक्टरांना सुद्धा सांगता नाही आलं तर मी काय सांगणार. बरं ऐक, ज्याच्यासाठी तुला बोलवलं ते सांगतो. आपल्याला इंदूसाठी काहीतरी केलं पाहिजे. हा अरे बघ ना, इंदू आणि गोपाळ फक्त मित्र आहेत रे. आणि या लोकांनी ज्या काही अशा अफवा पसरवल्यात ना, आणि त्यात हा गोपाळ सुद्धा आजकाल विचित्र वागतो. त्याला काहीतरी बोलायला जावं तर लगेच म्हणेल राजकारणात आणि लढाईत सगळं फेअर असत. खूप बदललाय रे गोपाळ. ते सगळं सोड रे. आपण आता शिरपूरला जाऊ आणि काही पुरावा मिळतोय का पाहू आपण. हा नाही, पाहायलाच पाहिजे. मी काय करतो, माझी काही पेंडिंग काम आहेत ती कंप्लीट करतो आणि मग तिकडे जाऊन येतो. अरे जाऊन येतो काय, जाऊन येतो. मी पण येतोय तुझ्या सोबत. आदू, राजकारणात नेत्यांनी कामं सांगायची आणि कार्यकर्त्यांनी ती करायची असं असतं. तू जरा तब्येतीला जप आता बाबा. पप्या आता बरं आहे मी. हे असं तुला वाटतं फक्त. पप्या मी येणार आहे. हे बघ, तू पाहिलंच आहे की इंदू प्रत्येक संकटाच्या वेळी माझ्या मागे खंबीरपणे उभी आहे. आणि आज जेव्हा तिच्यावर वेळ आली तर मी असं तब्येत ठीक नाही हे कारण घेऊन बसू शकतो का? अरे पण हे बघ, मी येणार आहे. आता मी मागे हटू शकत नाही. इंदूला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. बरं, मी एक काम करतो, मी गाडी घेऊन येतो आणि मग आपण शिरपूरला जाऊ. चालेल? चालेल. तू काळजी घे, मी येतो. देवी, तू साक्षी आहेस. तू जसं सावित्रीला बळ दिलंस तसंच या इंदूच्या अधोक्षजला पण दे. ती इंद्रायणीच्या पाण्यासारखी निर्मळ आहे का? आजी कुठे गेल्या? कोणत्या आजी? अहो, त्या मोठ्या कुंकवाच्या मळवट भरला होता त्यांनी. अगं बरं, ते जाऊ दे. हे बघ, तू दिलेले पैसे आम्ही बँकेत टाकून आलोय. हा, आणि तू ती मीटिंग घेणार होतीस ना? हो ना. आणि काहीतरी नवीन प्रस्ताव ठेवायचा होता ना. इंदू, अगं संध्याकाळी 5ची वेळ देऊ ना. इंदू, हा बर, संध्याकाळी 5ची वेळ कन्फर्म. बरं, येतो. हा, देवी आईची नवरात्र आहे. देवीच्या मंडपापर्यंत पेटता तिळाचा दिवा घेऊन जायचा आणि तोही तळपाय जमिनीवर न टेकता. माझं कुंकू मी असंच राखलंय. 9 दिवसात 9 परीक्षा, ही त्यातलीच एक. तळपाय न टेकवता देवी समोर दिवा लावायचा माझ्या सौभाग्यासाठी. अलार्म बंद करा रे. अलार्म बंद कर ना. अरे तो अलार्म बंद. तू? होय, मीच. असं वेताळ माळावरचं भूत पाहिल्यासारखं काय करतोय? मी सिनियर गोपाळ. काय?
अरे मी आधी या जगात आलो, वाढत वाढत गेलं म्हणून तू दिसतोय. नाही सिलेक्शन आहे, खोट आहे. तू जात का नाहीयेस? मी कशाला कुठे जाईल, मी तुझ्यातच राहतो ना. तर तू नीट राहू कुठे देतोस मला? फार घुसमट करून टाकली माझी, फुल सफोकेशन इनसाइड. डोकं धरलंय, गोळी पाहिजे, काहीतरी घ्यायला पाहिजे. ठीक आहे. काही काय देतो रे? काय फालतूपणा लावलाय? हेच मी तुला विचारायला पाहिजे. काय करतोय? काय करतोय? कशासाठी करतोय? मी तसून माझं मला कळत नाहीये. अरे फुल येडेपंती सुरू आहे तुझी, येडेपंती. कळतंय का येडेपंती? तुला नुसतं पाणी मारून नाही जायचं, तुला ना औषध द्यायला पाहिजे. औषध, कडू औषध द्यायला पाहिजे तुला. विजेचे झटके द्यायला पाहिजे तुला. काय रे, शुद्धीत असून बेशुद्धीत असल्यासारखा वागतोस. नालायक, बेशरम, अप्पलपोट्या, निर्लज्जा. जरा तरी वाटतं का तुला काय? अरे कावड असल्यासारखा वागतोयस तू. माझी मलाच लाज वाटायला लागली. शट अप, यू शट अप. एक तीन ना अशी मार. स्वतःच्याच तोंडात ना. तू कशाला आलायस इथे? हेच करायचं. पण तुझी बॉडी मोठी आहे ना, गोप्या टोप्या. तू काय करतोय ते तुझं तुला तरी बरोबर वाटतंय का रे? पण काय करतोय काहीच कळत नाही का रे तुला? कसा झालायस रे तू? कसा झाला? आणि इंदी आपली बेस्ट फ्रेंड आहे, आपण तिच्यावरच संशय घेतोय. इंद्रायणी आपली बेस्ट फ्रेंड नाहीये. तिनं काय केलं माहितीये ना? का केलं माहितीये ना? अप्पलपोट्या. आता राहतोच ना रे मी तुझ्या वाडीत. हेचा देऊन राहिला असतास तर ती तुझी हळू. सोडा सोड. मूव ऑन कर. रायणी जशी होती तशी नाही राहिली. अरे ती तशीच आहे, तू बदललाय. तू तिला पाण्यात बघायला लागला. आधी मी आणि इंदी किती बेस्ट फ्रेंड होतो रे. तू घाण केलीस. तू तिच्या चारित्र्यावर मारला नाही. कुठला पाहिजे तुला? बरे सुडात इतका वेळा झालाय तू. सूड घेण्यात इतका वेळा झालाय. स्वतःला शिव्या घालतोय रे. भाग पाडतोयस तू. ये रे तुला एक रिक्वेस्ट आहे. इतकं ताडू नकोस रे.
कायमच तुटेल रे गोप्या टोप्या. डॉक्टर गोपाळ रिस्पेक्ट. मग स्वतःच्या नजरेत रिस्पेक्ट राहील नाही असं वागायचं. डॉक्टर गोपाळ लक्षात ठेवायचं, ती आपली बेस्ट फ्रेंड आहे. कधीच विसरायचं नाही. नाही आता मध्ये कोणी. देवी आई, माझ्या सौभाग्यासाठी मला जे जे करावं लागेल ना ते मी श्रद्धेनं करीन. हा नवस कितीही कठीण असला, मला किती यातना झाल्या तरी मी पूर्ण करणार. तुझा आशीर्वाद असला तर कसलंही संकट मला थांबवणार नाही. आई राजा उध उध. इंदू, इंदू, अगं इंदू काय करतेस तू? हा अगं अशी गुडघ्यावर बसून काय देवीच्या मंडपापर्यंत जाणार आहेस का? इंदू, काका काका ही बघा ना काय करते. ती जर तिच्या सौभाग्यासाठी ही परीक्षा देत असेल तर मी तरी काय बोलू आता तिला. काका अगं इंदू काय करतेस तू? अगं मला सदिच्छा दे. त्या तुला बरं वाटावं म्हणून करते. अगं इंदू हे इतकं सोपं नाहीये. गेल्या 25 वर्षात कुणी हे पूर्ण करू शकलेलं नाहीये. देवी आईचा आशीर्वाद असेल तरी परीक्षा मी पूर्ण करणार. अगं इंदू ऐक माझं, हे इतकं सोपं नाहीये. ताई, अगं जन्माला आल्यापासून कोणती सोपी गोष्ट माझ्या वाट्याला आली ग. अगं इंदू, ताई, कुणीही माझ्या मागे येऊ नका. माझ्या कुंकवासाठी मी ही परीक्षा देते आणि देणार. आई राजा उधा उधा.